नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. वर्ल्ड कपचा आजचा तिसरा दिवस. आज देखील 3 मॅच होत्या. साऊथ आफ्रिका वर्सेस कॅनडा, ओमान वर्सेस झिम्बाब्वे, स्कॉटलंड वर्सेस इटली. ज्या इटली फर्स्ट टाईम खेळते, कॅनडा पण वाटतं फर्स्ट टाईम खेळते, ओमान वाटतं खेळल्या गेल्या वर्षी. पहिली सकाळी मॅच झाली ती स्कॉटलंड इटली. स्कॉटलंडने धोधला इटलीला 207 का 13 रन्स केले. 73 रन्सने जिंकले स्कॉटलंड. त्यांच्या मुसले त्यांनी 84 रन्स केले 49 बॉलमध्ये. आणि ब्रँडन मॅकलम करून कोण आहे, त्यांनी 41 केले 18 बॉलमध्ये. त्याच्यापेक्षा भारी मिचल लास्के करून आहे, त्यांनी 5 बॉलमध्ये 22 केले. 440चा स्ट्राईक रेट त्याचा. तर इटलीनी काय 134ला ऑल आऊट झाले वाटतं इटलीवाले. अशा प्रकारे पहिली मॅच झाली. दुसरी मॅच होती ओमान झिम्बाब्वेनी ओमानची वाट लावली. त्यांना 102वरच ऑल आऊट केला. तो फास्टर बॉलर आहे मुरा गावी काय असं काहीतरी, त्यांनी विकेट घेतले 4. आणि झिम्बाब्वेने टार्गेट जस्ट 2 विकेट त्यांचे गेले आणि अचीव केलं. 8 विकेटने झिम्बाब्वे जिंकली. संध्याकाळची मॅच होती लास्ट, साऊथ आफ्रिका कॅनडा. साऊथ आफ्रिकेने बॅटिंग घेतली आणि 213 रन्स केले. 30-40-20 असा हे होता मेजर स्कोर होता तो. म्हणजे कॅप्टन मार्क्रम 32 बॉलमध्ये, मिलर 23 बॉलमध्ये आणि स्टप 19 बॉलमध्ये. बाकी डिकॉकचे काहीतरी 22. तो दुसरा कोण, तो विकेट किपर रिकल्टन, त्यांनी पण काहीतरी 24 वगैरे केले. अशा प्रकारे त्यांनी स्कोर अचीव केला 213. कॅनडा चांगली म्हणजे एवढी नवीन टीम असून रिलेटिवली पण चांगले खेळले. 156 केले 8 विकेट. त्यांचं नवनीत करून आहे एक बॅट्समन, त्यांनी 64 केले 44 बॉलमध्ये. आणि हर्ष करून आहे, त्यांनी पण 33 केले. एनगिडींनी 4 विकेट घेतले 31. तर असा होता आजचा तिसरा दिवस. एवढ्या काही इंटरेस्टिंग मॅच नव्हत्या. आणि म्हणजे आपल्याला आता बघायला मिळते नवीन टीम कम्पीट करताना दिसतात आहे कुठल्या. पण ह्या आजच्या ज्या झाल्या त्याच्यात एवढं नाही ना इटलीकडून, नाही कॅनडाकडून, ना ओमानकडून तसं काय बघायला मिळालं. उद्या चांगल्या मॅच आहेत 2-3. हे पाकिस्तान USA आहे, बघण्यासारखी आहे. कारण USAने आपल्याला तेवढा टफ टाईम दिला आहे आणि गेल्या वर्ल्ड कपला त्यांनी पाकिस्तानला हरवलेलं आहे. तर उद्याची मॅच जरा चांगली होईल. आणखीन उद्या अजून पण यांची नमिबिया आणि नेदरलँड आहे. दोन्ही पण बऱ्यापैकी जुने आहेत, एकदम नवीन नाही टीम. तर त्यांची पण एक चांगली होईल मॅच. आणि मेन सब्जेक्ट जो चालू आहे, पाकिस्तान इंडियाबरोबर जे बॉयकॉट करणार होतं, त्याचं काल त्यांची मोठी मीटिंग होती. ICCचे काही अधिकारी पाकिस्तानचे आणि बांगलादेशचा हे काय बोलतात त्याला टीम, म्हणजे बांगलादेश क्रिकेट टीमचा प्रेसिडेंट आला होता. इस्माईल काय त्याचं नाव रे, थांब अमिनुल इस्लाम. हां. तर असं दिसतंय की पाकिस्तानने त्यांच्या ICCकडे 4-5 डिमांड केले होते. एकतर बांगलादेशला तुम्ही सँक्शन लावू नका, त्यांना जो काय ICC रेव्हेन्यू मिळणार होता ह्या वर्ल्ड कपचा तो त्यांना मिळावा. दुसरी त्यांची होती मागणी, त्यांना हे पाहिजे होतं काय, बायलॅटरलचे सिरीज बोलतात आहे, इंडियाबरोबर बायलॅटरल सिरीज खेळण्यासाठी ICCने त्यांना इंडियाला सांगावं, किंवा ट्राय नेशन बांगलादेश इंडिया ट्राय नेशन सिरीज तुम्ही करून आणा. आणि अशी एक न्यूज होती की त्यांना रेव्हेन्यू म्हणजे जास्त पाहिजे होता. ते आता जो टोटल ICC रेव्हेन्यू देतो त्यात सर्वात जास्त शेअर जातो इंडियाच्या, त्याच्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि त्याच्यानंतर पाकिस्तानला मिळतो 4th. तर पाकिस्तान बोलतो आहे आमची या मॅचला जास्त मॅचमुळे जास्त रेव्हेन्यू जनरेट होत होता, आम्हाला इंडियाच्या खालोखाल म्हणजे 2nd नंबरचा रेव्हेन्यू मिळावा. तर हे असं म्हणजे ते विचारणार होते असं म्हणत होते, पण त्यांनी विचारलं नाही हा प्रश्न.
कारण त्यांना माहिती होतं हे चुकीचं आहे विचारणं. पण आता त्यांना ह्यांनी पण रिक्वेस्ट केली UAE बोर्डने की तुम्ही मॅच खेळा करून, नाहीतर खूप त्याचे चांगले परिणाम नाही होणार वगैरे, असं काही काही लेटर आहे. तर आता पाकिस्तानचे जे प्राईम मिनिस्टर आहे त्या लोकांनी तर 2 वेळा घोषणा केली की आम्ही बॉयकॉट करतो आहे. आणि आता पाकिस्तानला बॅकफुटवर जाऊन त्यांना अनाऊन्समेंट करावी लागणार की आम्ही 15 तारखेची मॅच इंडियाबरोबर खेळणार आहोत करून. तर आता हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे, पण ते पाकिस्तानला सवय पण आहे असं काहीतरी करायचं आणि परत काय बोलतात त्याला बैल मुझे मारसारखी त्यांची परिस्थिती आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या मीटिंगच्या ह्या जे काही घडामोडी घडल्या आहेत त्याचं थोडंसं अपडेट दिलं आहे. आता उद्या किंवा परवा कन्फर्म कळेल की म्हणजे ते लोक अनाऊन्सच करतील की आम्ही 15 तारखेची मॅच इंडियाबरोबर खेळतो आहे. आणि बांगलादेशला हे ICCने मान्य केलं की त्यांना जो काही त्यांचा शेअर होता तो त्यांना मिळणार ह्या वर्ल्ड कपचा. आणि आणखीन एक होती त्यांची डिमांड की बांगलादेशला एक ICC इव्हेंट ऑर्गनाईज म्हणण्यापेक्षा त्यांना एक ICC इव्हेंट करण्यासाठी द्यावा. तर त्यांना अंडर 19चा वगैरे कुठला तरी एक इव्हेंट देणार आहे असं कन्फर्म झालं आहे. आता तो कुठला काय लेडीजचा वुमन्सचा आहे की बॉईजचा आहे ते आता येणाऱ्या काही दिवसात कळेलच. पण ते पाकिस्तान तिथे डिमांड करते इंडियाबरोबर त्यांना सिरीज खेळायचं. परत ते म्हणतात की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील इंडियनची आणि आमची मॅच व्हायला पाहिजे. तर ICCने त्यांना सांगितलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हे देशांनी ठरवायचं असतं कोणाबरोबर खेळायचं आहे, किती मॅच खेळायचं आहे ते. आणि ज्याची जी फायनल असते ती फक्त ICC ऑर्गनाईज करते. म्हणजे तो फायनलचा जो इव्हेंट असतो तो फक्त ICC असतो. बाकीचे बायलॅटरल खेळतात जे 2 वर्षाच्या साखळीमध्ये आणि त्याच्यातून ज्या फायनलला पोचतात त्याच्याशी ICC संबंध असतो. फक्त फायनल ती म्हणजे ऑर्गनाईज करायचं काम फक्त ICC करते. त्याच्यामध्ये देखील ICC बोलले आम्ही तुम्हाला काही करू शकत नाही, तुम्ही बोर्ड टू बोर्ड ते करू शकता. पण पाकिस्तानला का खेळायचं आहे इंडियाबरोबर? इथे तर तुम्ही मॅच बॉयकॉट करतात इंडियाबरोबर. मग तुम्हाला का खेळायचं आहे इंडियाबरोबर? आणि इकडे तुमचे संबंधच केवढे खराब आहेत. आता सध्याच काय चालू आहे ते शेक हँड नाही करत आहोत आम्ही, तुमच्याकडून ट्रॉफी नाही घेत आहे, प्लेयर एकमेकांशी बोलत नाही आहोत. कारण काही कारण आहेत त्याला, जे तुमच्याकडून टेररिस्ट अटॅक वगैरे होतात त्याच्यासाठी निषेध म्हणून असं केलेलं आहे. तर तुम्ही अशी अपेक्षा ठेवता तुमच्यावर बायलॅटरल सिरीज किंवा ट्राय नेशन्स सिरीज वगैरे खेळणार. आणि कशाला पाहिजे हे सगळं? तुम्हाला पैसे पाहिजे तुम्हाला साल्यानू. मग आता कशाला नाटकं करायचं? खेळायचं नाही आहे, बांगलादेशला सपोर्ट करतो म्हणजे हे ॲक्टिंग. अरे हिंमत असेल तर मग राहावा ना, तुम्ही तुमच्यात राहा, आम्हाला नाही खायचं तुमची नाही, फक्त ICC इव्हेंटमध्ये खेळू आम्ही. ते पण तुम्ही आम्हाला तर आहेत, पाकिस्तान देशच फेमसच आहे टेररिस्टसाठी. मग आम्हाला धोकाच आहे ना तुमच्या देशात येऊन खेळायचं, आम्ही नाहीच खेळणार. पण तुम्हाला इतकी वर्ष येऊन खेळत होता, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम नाही झाला. आता आम्ही करतो म्हणून तुम्ही पण खेळणार नाही इंडियात, मग ठीक आहे ना, चला इंडियाच्या बाहेर खेळा, बस झालं तेवढंच. बाकी नाही खेळायचं तुमच्याबरोबर फालतू, तुमचा देश फालतू. त्यामुळे तुमची टीम पण फालतूच होते आमच्यासाठी. ॲज अ प्लेयर वगैरे चांगले असतील, नो डाऊट, माणसं वगैरे चांगले असतील, पण एक कंट्री म्हणून जे तुमच्या इकडून होतं आणि जे आमच्याबरोबर तुम्ही ज्या प्रकारचे तुमचे संबंध आहेत त्याच्यासाठी हा सगळा निषेध आहे, बस. बाकी काही नाही. बाकी इंडिव्हिज्युअल पर्सनल थोडी ना तुमच्या प्लेअरबद्दल किंवा तुमच्या कुठल्या लोकांबद्दल आम्हाला काय हे आहे. तुमचा देश ज्या प्रकारे आमच्या विरुद्ध ज्या घडामोडी कारस्थानात होतं त्याच्यामुळे हे सगळं होतं ना. नाहीतर काय सूर्यकुमार यादवला काय पागल कुत्रा चावला आहे की तो शेक हँड करणार नाही, टॉस उडवताना एकमेकांना भेटणार नाही, बोलणार नाही. काहीतरी रिझन असतं ना त्याच्यामागे, पण आहे ना. आम्ही का नाही सपोर्ट करायचं? आमच्या देशात जर हल्ल्यामुळे काही लोक मरण पावले तर त्यांच्या निषेधार्थ आम्ही निषेध केला ना की आम्हाला नाही ते गोष्ट जमली. आणि आम्ही त्याला पाकिस्तानला दोष देतो आणि देणार, कारण आहे ते तिथूनच येतात ना टेररिस्ट. बाकी कुठून येतात सांगा? आजपर्यंत जे आले टेररिस्ट कुठून आले? तुम्ही किती पण इन्कार केला तरी सत्य नाही ना. बरोबर, जर आम्ही इंडिया म्हणून आम्ही खोटं बोलत असू, आम्ही उगाच सांगत असू पाकिस्तान, मग बाकीच्या देशांमध्ये तुम्हाला कोण विजा देतं का? उभं करतं का कोण तुम्हाला? का नाही देत? पाकिस्तान म्हटल्यावर विजा देताना किती लफडी होतात.
तिकडे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, USA मध्ये तुम्ही पाकिस्तान मुस्लिम म्हटल्यावर तुम्ही इंडियन म्हणून सांगता कधी कधी. का सांगता मग? पाकिस्तानी अभिमानाने सांग ना आम्ही पाकिस्तानी, कारण तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानी म्हटल्यावर तिकडे कशी वागणूक मिळते, कसा तुमच्याबरोबर बिहेव केला जातो. कारण आहे तुमची ना, ती तुम्ही स्वतः बनवून ठेवलेली इमेज आहे ती, का आम्ही नाही बनवली आहे. मग त्याचंच हे सगळं आहे ना. तुम्ही बोलता क्रिकेटला वेगळं ठेवा, खेळायला वेगळं ठेवा, राजनीतीला. अरे पण ते का माणसाच्या जीवापेक्षा मोठं आहे का गेम? क्रिकेट आहे खेळ चांगला, मला मला पण खूप आवडतो वगैरे सगळं आहे, पण माणसाच्या जीवापेक्षा मोठा नाही आहे. तुम्ही तिकडे टेररिस्ट घडवणार, माणसं मारणार, आमची सोल्जर मारणार, आणि इकडे आम्ही तुमच्याबरोबर खेळायचं, तुम्हाला शेक हँड करायचा चांगल्या ह्याने. का तसं कसं जमणार ते? तुमची कंट्री, तुमच्या देशात ते टेररिस्ट, तुमचे सोल्जर वगैरे, आमच्या सोल्जरला वगैरे म्हणा, पब्लिकला वगैरे तिथे त्रास देणार, अटॅक करणार, मारणार, आणि त्याच देशाच्या प्लेयर लोकांबरोबर आम्ही चांगल्या प्रकारे खेळायचं? नाही होऊ शकत. याचा तुम्ही पूर्ण टेररिस्ट तिकडनं तुमच्याकडून थांबवा, पीसचं वातावरण निर्माण करा बॉर्डरवर, मग पुढे काहीतरी विचार होईल ना. जर ॲक्च्युअलमध्ये तसं दिसलं पाहिजे ना चित्र. तुमच्याकडून कधी 2 महिन्याने 1 महिन्याने चालूच असतं तिकडे बॉर्डरवर कोण नाही कोण घुसतंय, आतंकवादी आले, टेररिस्टवर अटॅक झाला, सोल्जरवर अटॅक झाला, पब्लिकवर अटॅक झाला, बॉम्ब टाकला, हे टाकला, चालूच असतं. मग अशा लोकांबरोबर कसं तुम्ही अपेक्षा ठेवता? आपले आता तुम्हीच सांगा, माझ्या शेजारी आहे, जो रोज रात्री येऊन दारू पिऊन भांडण करते, मारामारी करते, त्याच्याबरोबर कसं चांगलं संबंध ठेवणार? तोच जर चांगला असेल, व्यवस्थित येऊन असे काहीतरी म्हणजे चांगले संबंध असतील, त्याला काही गरज लागली तर आम्ही उपयोग करू, आम्हाला कधी गरज लागली तर आम्ही त्याला उपयोग देऊ, अशा शेजाऱ्यांबरोबर संबंध ठेवतात ना. जो दारू पिऊन मारझोड करणार असेल, घाणेरड्या टाईपचा असेल, त्याच्याबरोबर कोण संबंध ठेवणार? कोण शेजारी त्याच्या टचमध्ये राहणार, त्याच्याशी चांगलं वागणार, त्याच्याशी बोलायला जाणार, त्याचं सुखदुःख वाटून घेणार? नाही होऊ शकत ना. तसंच आहे ना हे पण. जाऊ देत. आपण क्रिकेटवर येऊया. तर बघूया उद्याच्या मॅचचं काय आहे, त्याच्यावर आपण रात्री रिव्ह्यू करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करा. माझी एवढी मेहनत आहे बोलण्याची, जो थोडासा मी काय असं रिसर्च किंवा मग इकडून तिकडून ज्या काही न्यूज ऐकतो वगैरे त्याचा अपडेट देतो मी तुम्हाला सर्वांना. तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.